एखादा महाराज म्हणला ना देव दाखवतो, त्याला आंध्रात नेऊन ठोका, का तर तो महाराज नाही म्हणजे तुम्ही माणसं नाही, देव दिसत नसतो माऊली. चला विषयाकडे वळा. महाराज योग्याकडे एक माणूस गेला, म्हणला महाराज पुत्र प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा आहे, हरकत नाही. योग विद्येने परिपूर्ण कोण एक नारळ माणसाला दिला, सांगितलं वर्षात लेकरू होईल. हा वर्षाने माघारी यायला, म्हणला महाराज भांडता येतो, काय झालं, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे पण बुलबुलू नको. दुसरा घेतला, 2 वर्षाने आला, पक्का भांडता येतो, काय झालं, 2 वर्ष झालं लेकरू नाही. म्हणलं कस काय रे, आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत कसा फसला. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको सहित आली, तू 2दा एकटाच आला, तू बायको कुठे. हे म्हणला लग्न नाही झालं. तुम्ही मला सांगा किती नारळ दिलं लेकरू होईल. मी तुम्हाला सांगतो, मी किती कीर्तन ऐकलं तुम्हाला सुख लागलं. ज्याप्रमाणे लग्न न करता लेकरू मागणं मूर्खाचं लक्षण आहे, कर्म न करता फळ मागणं, भाव न ठेवता भगवंत मागणं, आणि अर्थात प्रामाणिकपणा न ठेवता सुख मागणं अतिमूर्खाचं लक्षण आहे. जीवनामध्ये सुख पाहिजे ना, तर करावंच लागणार. मग काय करा, कर्मच पांडुरंग करा. म्हणजे काय करा, आयुष्यात एकच करा, दोन टाळ, दोन पकड, दोन टाळ. आपले नाचतात ना, कलवरीकडे बघू बघू, जेवढी कलवरी सुंदर तेवढा डान्स येणार जेवढी. मला भिकारी आमदार व्हायची की नाही बाबा तुझी, आणि पोरीच्या पायात आमदार झाला असं मी तरी अजून पाहिला नाही. संगत चांगल्याचे खरा हिरा दगडाने फुटत नाही, लोखंडाने फुटत नाही, कशानेच नाही. पण हिराला जर ढेकून टच होईल, टच स्पर्श जरी झाला ना, त्याचे 2 भाग होते, ही अवस्था आहे. आणि परिसाला लोखंड जरी लागला ना, सोनं झाल्याशिवाय राहत. आणि संत अर्थात परिसर संत चरण रज लागता सहज वासनेची बीज. जन्माला आलेला माणूस कधी ना कधीतरी जाणार आहे, तो आम्हाला विचार करायचा आहे. अश्वत जाणार आहे संत समागमी भैरावी यावरी करावी
नाही करत वेळ कमी आपल्याकडे जीवन जगायचं जगून घ्या कारण कसं आहे ना आज जवानी चढ़ता सूरज धीरे धीरे डूब जाएगा वेळ बदलतो आणि निसर्गाचा नियम आहे वेळ चांगली आहे तेव्हा माजू नका आणि वाईट आहे तेव्हा लाजू नका सगळ्याने जगा अभिमानाने जगू नका विनंती आहे गर्व अहंकार करावा असं आपल्याकडे काहीच नाही 80,000 बायका 1 लाख करोड 1 लाख करोड 1.25 लाख नातू अक्की का सोन्याची 33 कोटी बंदी करण्यात नवग्रहाच्या पायऱ्या कोबे राखणीला गाडे वेळी गजानन सटवी करी बाळांपणा इतकी सत्ता रावणाची टिकली कारण अहंकार 14 विद्या 14 वर्ष चांगले महाराज जगले पत्रावर एकही शब्द लिहिता आला कारण अहंकार 6 शस्त्र 18 पुराण 4 वेद मुखत गलत रामेश्वर शास्त्रींच्या तरी सुद्धा तो की तुलनेसी ब्रह्मत कासी आली म्हणून रामेश्वर शनी मस्तक आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु महाराज सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती कायता कवी आरती तुकारामा उपमानाच्या चरणावर मस्तक आहे कारण अहंकार आहे चला रावणाकडे फार भक्ती आहे तरी सुद्धा भक्त म्हणून ओळखला जात कारण अहंकार आहे युक्ती फार लंका कुणाची लंका कुणाची लंका महादेवाची लंका महादेवाची महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलं रावणासारखा ज्ञानी दुसरा नाही शास्त्र वेद उपनिषद पाठ आहेत रावणाला असे सुंदर श्लोक म्हणले देव भोळाय देव म्हणला काय मागायचं ते माग रावण म्हणला एवढाच पूळ काय तर अख्खी लंका दे जगातला पहिला पुजारी ज्यानं पूजेच्या बदल्यात बांगल्याचा 7 वारच नावावर केला देवान दिला देव आहे तो कुणाची झाली होती कुणाची एवढा युक्तिवान पण टिकलो कारण अहंकार जागा तिथं रावणाचा टिकला नाही चांगल्या देवांचा टिकला नाही तुमचं आमचं टिकणार आहे अर्थात नाही मग मन करारे प्रसन्न सगळ्या सिद्धीचे मोक्षातला बंधन कशाच्या हातात इट्स ऑल डिपेंड युअर माइंड पीस ऑफ माइंड जगा जगणं फार कमी आहे हा व्यवहार आहे कधी वेळ घेऊन जाईल सांगता येत आज या घरातल्या वडिलांना नेलं उद्या आपली वेळ आणि बाप कोणाला म्हणावं तर माऊली सांगतात बाप करी चोरी लेकराची ओढी आपली पोर बनली आपली पोर बनली एकाई कितीला निराशीचा धनी काय गोड वर्णन करतात माऊली बाप त्याला म्हणावं क्षणात सगळं त्याच्या हातात देऊन रिकामा होतो खरं सांगू माझी फार अपेक्षा नाही रे वाईट त्या गोष्टीचं वाटतं गाडी घेताना बायकोला विचारता मित्राला विचारता पण बापाला विचारत नाही मान्य मला जर अनएज्युकेटेड बाप तुमचा ब्रँड कळत नाही त्याला कुठल्या ब्रँडची घ्यावी कुठल्या कंपनीची घ्यावी पण एकदा बापाला विचारून बघा की काय बघा कुठली घेऊ बाप सांगेल अंथरू नाही तेवढंच पाय पसर व्याज करून संसार कधीच कुणाचा साधला तुम्हाला वाईट वाटतं करीत तर काही नाही पण बोलत लय म्हाताऱ्याला अक्कल तर ढेकळाची नाही पण तोंड लय चालत म्हाताऱ्याचं परवा म्हणतो माणसं पाहून घरात आल्यावर पुढं पुढं करायचं नाही अक्कल नाही तुम्हाला बोलायची काहीतरी वाचाल फसकोन बरोबर आहे तुझ्या बापाला अक्कल नव्हती म्हणूनच तू त्या माणसात बसायच्या लायकीचा झाला का वयाच्या मानाने माणसं जास्त बोलतात इट इज नेचर याचा अर्थ तुम्ही बापच घराच्या बाहेर काढावा असं नाही वयानुसार माय जास्त बोलत इट इज सहज
पण याचा अर्थ मायबाप घराच्या बाहेर काढून चालत नाही. आजच्या हाय सोसायटीमध्ये हाय क्लास लोकांना तुम्ही बसताय, जे सुंदर इंग्लिश, जे सुंदर मराठी तुम्ही बोलताय, याचं कारण आहे तुमचा बाप मरमर मारलाय आणि तुम्हाला उभा केलाय. कधी रातच्या 12 वाजता उठा, समजेल बाप काय असतो. समजून बघा, कळेल बाप काय असतो. लहानपणापासून आईने सांगितलं, बाळा रडू नको, बाप मारेल. शाळेत जा, बाप मारेल. अभ्यास करेल, बाप मारेल. खोड्या करू नको, बाप मारेल. भांडणं करू नको, बाप मारेल. डोक्यात मारणाराच बाप राहिला. मारणारा बाप मान्य आहे मला. मारणारा जरी बाप असला तर मारल्यानंतर पोरग जेवलं का नाही हा आईला विचारणारा सुद्धा बापच असतो. रात्री बेरात्री दरवाजा उघडणारा बाप असतो. मला 2 पोरी आहेत, एक पोरी गरीबाला दिली, एक पोरगी श्रीमंताला दिली. बाप श्रीमंत पोरीच्या घरी कधी जात नाही, पण जी गरीबाच्या घरी दिली ना तिच्याकडे चक्कर टाकल्याशिवाय राहत नाही. तो बाप असतो, त्याला बाप म्हणावं, तो बाप जपावा. गरजेला उभा असतो बाप असतो. बाप लंगडा आहे, घरात परमिताची पोरगी आहे, बाप दारात लंगडा बसलाय तरी कुठल्या माणसाची हिंमत नाही घराकडे वाईट नजरेनं बघायची. का लंगडा जरी असला तरी बाप दारात आहे. बाप मेलाय. आता मात्र घराकडं कुणी बघतो, कुणी आधीच आमचं फाटलंय आणि त्या फाटक्यात कुणी मुंडकं घालित. महाराज कसा चाललाय संसार, फाटलाय. आता काय जोपासा, बाप जपा, माय जपा. मायबाप नाही ना कळले, किती पंढरीच्या वाऱ्या करा रे, कधीच तुम्हाला देव जागा देणार नाही. आणि जे जी माणसं मुद्दामून आई बापाला त्रास देतात ना, व्यासपीठावर सांगते, जे तुम्ही तुमच्या मायबापाला वागवलत ना तीच अवस्था तुमची झाल्याशिवाय राहणार नाही. हे कर्म आहे, कर्माची भोगावीच. एका पोरानं आपल्या बापासाठी घंटी ठेवली का तर त्यांना घंटी वाजवावी आणि जेवण मागवावं. बाप मेला, 10व्या दिवशी तीच घंटी पोराच्या हातात दिसली त्याला. का रे बाळा, आजोबाची घंटी काय घेतली? तुम्हाला मोठं झाल्यावर तुम्हाला नको का? जमलं का? तर आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला. देखिता देखिता नातू पण तोही. हा व्यवहार आहे, कर्माची फळं भोगावी लागणार आहेत. जन्माला आलेला माणूस जाणार आहे, पण माणूस कोणाला म्हणावं, सागर से टकराता है उसे तूफान कहते हैं, लेकिन मर के भी जो याद आए उसे इंसान कहते हैं. माणूस त्यालाच म्हणावं जो माणूस म्हणून जगला. आज आमचे पाटील दादा अशाच आयुष्य जगले आणि म्हणूनच त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या श्राद्धानिमित्त पुण्यनिमित्त हा कीर्तन सोहळा, त्यांचे सर्व कुटुंबीय कैलासाचे तात्यासाहेब दाजी पाटील यांच्याकडून पुण्यस्मरणानिमित्त ही कीर्तन सेवा आणि सर्व कीर्तनाचं आयोजन त्यांचा मुलगा विलासदादा तात्यासाहेब पाटील, सुनबाई पूनमताई, मुली सविताताई, अर्जुनताई, शीतलताई, नातवंड राजवीर, आदिती आणि समस्त पाटील जाधव परिवार यांच्या माध्यमातून हा कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला. मी त्यांचे मनस्वी आभार मानते. आता बसलेले काही म्हणतील पाकिट त्यांनी दिलंय, थोडंफार बोलावंच लागत असते. त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कधीच आभार मानणार नाही, पण त्यांनी वडिलाच्या श्राद्धाला कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं नक्कीच आभार मानून परंपरा. कारण कसं आहे ना, खाल्लेलं विसरतात लोक, ज्ञान राहतं जरा डोक्यात. आणि याचा फायदा गौडपुराच्या नियमानुसार वर्षश्राद्ध कशासाठी असतं तर 10व्या दिवशी 13व्या दिवशी हा आत्मा 13 दिवस इथं असतो, 12 दिवस. 13व्या दिवशी आत्मा देहाला सोडतो. ही जाळलं जरी असतो तरी 12 दिवस हा आत्मा इथं असतो, कुटुंबामध्ये असतो. 13व्या दिवशी आपण जेव्हा 13व्याचं प्रसाद दाखवतो, गोड जेवण म्हणतो आपण त्याला, ते दाखवलं की ती शिदोरी बांधून वर्षभर 12 महिने हा आत्मा प्रवास करतो. प्रवास लांबचा. आजच्या दिवशी, श्राद्धाच्या दिवशी स्वर्गाची दारं त्या आत्म्यासाठी रिकामी होतात. भगवान चरणाशी जायचा संधी आजची असतं.